संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 14वा पाली व मराठीमध्ये। करणीय मेत्त सुक्त, करुणा व मैत्री सुक्त, विघ्न निवारण गाथा। यस्सानुभावतो यखा नेव दसेन्ति भीसनां ययि सेवानुयूयजन्तो रत्ति दिवा मतन्दिनो सुखं सुपत्ति सुतोच पापं कियच्चिन्न पश्यति एवमादिं गुणुपेतं तं गणामहे। ज्याच्या प्रतापाने पक्षाची भयानकताही नष्ट होते आणि रात्रंदिवस ज्याचा पाठ श्रद्धापूर्वक केला असता कोणत्याही प्रकारचे वाईट स्वप्न न पडता सुखपूर्वक झोप लागते, याप्रमाणे अनेक गुणांनी युक्त असलेल्या या परित्राणाचा पाठ करीत आहोत। करणीय मध्य कुशलेन यन्तं संतं पदं अभिसमेच्च सक्को उजूचा सुजूचा सुवचोचा समृदू अनतिमाणी शांतीपदाची प्राप्ती इच्छिणाऱ्या कल्याण साधन निपुण मनुष्याने ही इच्छा करावी की त्याने योग्य सरळ अत्यंत सभ्य बनावे, त्याची वाणी मधुर असावी व तो कोमल आणि निराभिमानी असावा। संतु सक्कोच सुभरोच अपकिच्चोच सल्लहुक वृत्ती शांतींद्रियोच निपकोचं अपगभो कुलेषु अननुगिद्धो तो संतुष्ट असावा, प्रामाणिक उपायाने जीवन जगणारा असावा, तो उलाढाली करणारा नसावा आणि तो समाधानी, शांत इंद्रिय, प्रज्ञावान, गंभीर व कुटुंबात अनासक्त असावा। न च खुद्दं समाचरे कीच येन वियुपरे उपवदेयुंग सुखिनो वा खेमिनो होन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखी दत्ता। त्याचे हातून शुल्कात शुल्क देखील असे कृत्य न घडो की ज्याकरिता
सुज्ञ लोक त्याला दोष लावतील. सर्व प्राणी सुखी क्षमावान आनंदी राहो, ही भावना त्याने नेहमी बाळगावी. एकेची पान भूतत्थी तसावा, ठावरावा नावसेसा. दीघावा हे महंतावा, मज्झी मारसकाणू कथुला. दिठ्ठावा एव अदिठ्ठा, एच दूरे वसंती अविदूरे. भूतावा सभ्भवेसीवा, सब्बे सत्ता भवन्तु सुखी तत्ता. भूचर अथवा जलचर, छोटे अथवा मोठे, मध्यम अथवा लहान, सूक्ष्म अथवा स्थूल, असे सर्व प्राणी सुखाने राहोत. दृश्य अदृश्य, दूरस्थ अथवा जवळ, उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न होणारे, जितके म्हणून प्राणी आहे ते सर्व प्राणी मात्र सुखाने राहोत. न परो परं निकुंगपेत्थ, नतिमायेत्थ कथची न की इच्छा. व्यारोसना पटिघ सय्या, नायमयस्स दुःख मिंगच्छेया. कोणीही दुसऱ्याला फसवू नये, कोणीही दुसऱ्याचा अपमान करू नये. शत्रुत्वाच्या अथवा विरोधाच्या भावनेने कोणीही अशी इच्छा न बाळगो की दुसरे दुःखी होतील. माता यथाणीयं भूतं, आयुषा एकभूतं मनुरक्षे. एवंपि सर्वभूतेषु मानसं भावये परिमाणं. आपल्या प्राणाची पर्वा न करता ज्याप्रमाणे आई आपल्या एकुलत्या एका मुलाचे रक्षण करते, त्याचप्रमाणे शांतीपदाची इच्छा करणाऱ्या माणसाने प्राणी मात्राबद्दल निस्सीम प्रेमभाव वाढवावा. मित्तयच्च सब्बं लोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं. उद्धं अधोच तिर्यच्च असंबाधं वैरं असपत्तं. वर खाली अथवा मध्ये राहणाऱ्या
सर्व लोकांनी प्राणी मात्राबद्दल वैररहित आणि शत्रुत्वरहित मैत्री भावना बाळगावी. तिठ्ठं चरे निसिन्नो वा सयानो वा यावतस्य विगतमिद्धो एतं सत्तिं अधिष्ठेय ब्रह्मेतं विहारं इदमाहु. उभे असता, चालले असता, बसले असता, झोपले असता, जोपर्यंत जागे आहात तोपर्यंत ही मैत्री भावना कायम ठेवावी. यालाच ब्रह्मविहार म्हणतात. तिठ्ठीयच्च अनुपगभ्भ शीलवादसनेन संपन्नो कामेषु विनेयगेन्धं नहि जातु गभ्भसेयं पुनरेतीति. असा शीलवान व सम्यक दृष्टीसंपन्न मनुष्य कोणत्याही मोहजाळात न पडता काम तृष्णेचा नाश करून दुःखातून मुक्त होतो. करणीयमेत्तसुत्त विघ्न निवारण गाथा आहे. करुणा व मैत्री गाथा आहे. करणीयमेत्तसुत्त दक्षतापूर्वक घेतल्याने वाईट स्वप्न पडत नाहीत. सुखपूर्वक झोप येते. सर्व प्रकारचे विघ्न दूर होतात. साधु साधु साधु.